नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एका मोटारसायकल चोरीचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाला मोठे यश मिळाले आहे। या पथकाने 3 सराईत गुन्हेगार व एक विधी संघर्षित बालक यांच्या ताब्यातून 10,40,000 रुपये किमतीच्या विविध ठिकाणाहून चोरीला गेलेल्या 15 मोटारसायकली जप्त केल्या आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक शहरात मोटारसायकल चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संभाव्य मोटारसायकल चोऱ्यांचे तपास करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखा युनिट 1चे पथक तयार करून त्यांना तपासाचे आदेश दिले। या अनुषंगाने सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीची नोंद असलेल्या मोटारसायकलींचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार गोरक्ष साबळे, राम बर्डे, विलास चारोस्कर व आप्पा पानवळ यांना गुप्त खबरांमार्फत माहिती मिळाली की मोटारसायकल चोरीचे संशयित हे होंडा युनिकॉर्न दुचाकीवरून निलगिरी बाग पंचवटी या भागात येणार आहेत। ही माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली। त्यावर कड यांनी पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये, उपनिरीक्षक सुदाम सांगळे, हवालदार महेश साळुंके, रवींद्र आढाव, उत्तम पवार, हवालदार महेश साळुंके, रवींद्र आढाव, देविदास ठाकरे, रोहित लिलके, योगीराज गायकवाड, धनंजय शिंदे, अंमलदार विलास चारोस्कर, गोरक्ष साबळे, राम बर्डे, आप्पा पानवळ, राहुल पालखेडे, नितीन जगताप, जगेश्वर बोरसे, महिला हवालदार शर्मिला कोकणी, अनुजा येवले, मनीषा सरोदे, चालक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट, हवालदार सुखराम पवार व अंमलदार समाधान पवार यांचे पथक तयार करून निलगिरी बाग येथे सापळा लावला होता। या कामी पोलिसांना मिळालेल्या खबरीमार्फत सत्यम उर्फ देवा मिलिंद गरुड वय 21 राहणार आमदार मळा कचरापट्टी जवळ माऊली चाळ ओझर यांच्यासह साहिल आझाद शेख वय 21 राहणार 10व्या मैलाच्या पुढे टिळकनगर कॉलेजच्या बाजूला भगतसिंग नगर ओझर हे होंडा युनिकॉर्न मोटारसायकलीवरून आले। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 60,000 रुपये किमतीची युनिकॉर्न मोटारसायकल ताब्यात घेतली। त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी नाशिक शहर व ग्रामीण भागातून विविध ठिकाणांहून तब्बल 14 मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली। सुमारे 9,80,000 रुपये किमतीच्या या मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या असून एकूण 10,40,000 रुपये किमतीच्या 15 मोटारसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत। यापैकी काही मोटारसायकली विकास मुंशीलाल कुमावत वय 23 राहणार ब्राह्मण गल्ली खेडगाव तालुका दिंडोरी यांकडे विक्रीकरिता दिलेल्या आढळल्या। त्याच्यासह आणखी एक विधी संघर्षित बालक अशा 4घांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी हस्तगत केलेल्या मोटारसायकलींमध्ये होंडा युनिकॉर्न, रॉयल एनफील्ड, हिरो स्प्लेंडर, ॲक्टिवा, पल्सर, होंडा शाईन, बजाज प्लॅटिना, पॅशन प्रो आदी बनावटींच्या गाड्यांचा समावेश आहे। मोठ्या संख्येने वाहने सापडल्यामुळे यापूर्वी ज्यांची वाहने चोरीला गेली आहेत त्यांनी कागदपत्रांसह संपर्क साधण्याचे आवाहन सरकारवाडा पोलिसांनी केले आहे। दैनिक भ्रमर, नाशिक।